प्रश्न क्लिअर आहेत का? चलो नेक्स्ट क्वेश्चन. 7. चला बघा काय म्हटलं. 7 आहे ना? 7 आहे नाही 7 नाही रे. हो 7 पुढचा बघा काय म्हणतोय. 7 नंबरचा 9 संख्यांची सरासरी 15 आहेत. लक्षात घ्या 9 संख्यांची सरासरी किती आहे? बघा ह्याला थोडं ना वेगळ्या पद्धतीने सांगतोय कारण असे प्रश्न भरपूरदा येतात. याला डील कसं करायचं आहे. त्यातील पहिल्या 5 संख्यांची सरासरी किती आहे? 12. शेवटच्या 3 संख्यांची सरासरी आणि त्यातील 6वी संख्या कुठली असं म्हटलंय. बघा याच्यामध्ये फार लिहित बसू नका. असा जर प्रश्नाला तर लिहित बसायचं नाही. हा पहिला आहे म्हणून थोडासा सविस्तर घेतोय. संख्या किती आहे? 9. लक्षात घ्या 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 संख्या आहे. संख्या 9 आहे. अशा त्या क्रमावर आहे. डझंट मॅटर कशा आहे ते माहीत नाही पण संख्या 9 आहे. ठीक आहे ना. या 9 संख्यांची सरासरी लक्ष द्या बरं सगळ्यांनी. या 9 संख्यांची सरासरी 15 आहे म्हणजे याची टोटल 135 ही 9 संख्यांची येणार. हे कळलं का? बोला. म्हणजे वाक्यरचना मांडली तरी जमते पण प्रश्न समजला पाहिजे. व्हिज्युअलाइज झाला पाहिजे. ठीक आहे ना. आपण व्हिज्युअलाइजवर एकदा बोललोच आहे त्याच्यावर. पहिले प्रश्न उभा करा. डोळ्यासमोर उभा करा. कसा सुटतो आहे. वाक्य मांडलं तरी चालते. मुळात मांडायची गरज नाही पण या टाईपचा बराचसा पाठ हा सरळ सेवेला पोलीस भरतीला किंवा कुठल्या परीक्षेला रेग्युलर येतो. बऱ्याचदा ठरलेला प्रश्न असतो असा. ठीक आहे ना. मग अशा प्रश्नाच्या संदर्भात टप्पे कसे सेट करायचे. तर पहिला एकूण घटकांची बेरीज म्हणजे 135 बरोबर आहे. सर्व ॲक्च्युअल पार्ट जो आहे तो मांडला म्हणजे ॲक्च्युअल बेरीज किती आहे त्या सगळ्यांची 135 आहे. बरोबर. पुढं काय म्हटलं बघा त्याने. तो म्हणतो आहे त्यापैकी लक्ष द्या बरं. त्यापैकी पहिल्या 5 संख्यांची सरासरी किती आहे? पहिल्या 5 संख्या 1 2 3 4 5 म्हणजे पहिल्या 5 संख्यांची सरासरी किती आहे? 12 म्हणजे 12 5 60 ही झाली त्याची टोटल. हे समजलं का? बोला. 12 5 60 ही टोटल झाली ना. आणि पुढं म्हटलं आहे त्यातील शेवटच्या 3 संख्यांची सरासरी किती आहे? 20. 1 2 3 म्हणजे या 20 संख्यांची सरासरी किती आहे? सॉरी 3 संख्यांची सरासरी आहे 20 म्हणजे याची टोटल किती झाली? 60. मला सांगा आपली खऱ्या अर्थाने जी टोटल आहे ती किती आहे? आणि ही 60 आणि ही 60 किती झाली? मला सांगा आपली खरी टोटल किती आहे? आणि संख्या किती उरली? एकच. अर्थातच 135 मायनस हे 120 म्हणजे वरचे उरले 15. हे उरलेले 15 म्हणजेच या ठिकाणची 6वी संख्या आहे. हे क्लिअर आहे सर्वांना. आता हा प्रश्न यासाठी मांडला फक्त येतं ना सविस्तर थोडं समजून घ्या. लक्षात घ्या सविस्तर सांगतोय. ठीक आहे ना. कदाचित असाच प्रश्न याला तर सोडवला आपण. 1 2 3 4 5 संख्या किती आहे? 9. तो म्हणेल पहिल्या 5 संख्यांची सरासरी उदाहरणार्थ बरं हा नाहीत पहिल्या 5 संख्यांची सरासरी उदाहरणार्थ दिली असेल x. तो म्हणेल शेवटच्या 5 संख्यांची सरासरी उदाहरणार्थ y. असाही प्रश्न येतो. इथं संख्या आहे 9च पण इकडनं 5 आणि तिकडनं 5 10 भरत आहेत म्हणजे ओव्हरलॅपिंग झालेलं आहे. ओव्हरलॅपिंग समजलं ना. जेव्हा प्रश्न ओव्हरलॅपिंगचा असतो या टाईपमध्ये अशा प्रश्नामध्ये तो 1 to 9 कुठलाही अंक कुठलीही संख्या विचारेल त्याचं उत्तर 1 काढायचं. लक्षात घ्या कसं काढायचं पुन्हा लक्षात घ्यायचं. टोटल बेरीज समजून घ्या 135 आली. उदाहरणार्थ ओव्हरलॅपिंगमध्ये समजून घ्या 5 संख्यांची सरासरी एवढी दिली असतील x. तिकडनं 5 संख्यांची सरासरी दिली असेल y. ह्या दोघांची बेरीज ओव्हरलॅपिंग केल्यामुळे जास्त येईल ना. या दोघांच्या बेरजेतून ॲक्च्युअल बेरीज ही मायनस करायची. जे उत्तर असेल ते तुमचं ओव्हरलॅपिंगचं असेल. समजलं ना. कळताय सर्वांना. नुसतं ओव्हरलॅपिंगचंच नाही तर अशा प्रश्नामध्ये मी वाचन करतो प्रश्नांचं. यामध्ये पहिल्या 5 संख्यांची सरासरी ही आहे किंवा x आहे किंवा शेवटच्या 5 संख्यांची सरासरी y आहे. तो म्हणेल पहिली काढा, दुसरी काढा, तिसरी काढा, चौथी काढा, 5वी काढा, 6वी काढा, 7वी काढा, 9वी काढा. यांना काही विचारलं तर प्रश्नाचं उत्तर असंच येणार. समजलं. ओव्हरलॅपिंगची बेरीज म्हणजे दोघांची बेरीज त्यामधून ॲक्च्युअल बेरीज मायनस करा. जो काही फरक येईल हा कुठलाही प्रश्न विचारू द्या अशा संदर्भात त्याचं उत्तर तेच असेल. क्लिअर आहे का? प्रश्न समजला सर्वांना? चालेल. याला सोडून घ्या लिहून घ्या आणि पुढे चला.